Hello students, we are solving the solved examples from the book. And after that, as only one exercise was there, we will go for solving the examples from the miscellaneous exercise. So the next example is, find the area of the region bounded by the following curves x-axis and the given lines. असा प्रश्न आहे. पहिला कर्व आपण केला होता. आता लेट अस सी द सेकंड कर्व. y square is equal to 4x. X is equal to 1. 2x is equal to 4. And y is greater than or equal to 0. आता नीट लक्षात घ्या, आपल्याला हा जो कर्व आहे हा देखील एक पॅराबोला आहे आणि हा पॅराबोला इट इज अ सिमेट्रिकल अगेन अबाउट दी एक्स ॲक्सिस. कारण एक्सच्या एका किमतीसाठी आपल्याला दोन किमती मिळतात. मग आता याने आपल्याला असं का दिलंय की फाइंड दी एरिया बिटवीन द कर्व एक्स ॲक्सिस अँड दी लाईन्स गिवन. मग आता या ठिकाणी प्लीज लक्षात घ्या, दिस इज एक्स इज इक्वल टू 1 गिवन and this is x is equal to 4 given. And now why this is given that y has to be greater than 0. That means we want to find out the area in the first quadrant only. कारण या क्वाड्रंटमध्ये y काय असतो, पॉझिटिव्ह असतो आणि x ही पॉझिटिव्ह असतात. हा खालचा एरिया आपल्याला काढायची गरज नाही. जर का या दोन्ही रेषांमधला जर काढायला सांगितला असता तर हा खालचा एरिया देखील आपल्याला विचारात घ्यावा लागला असता. म्हणजे या एरियाच्या काय करावं लागलं असतं, आपल्याला दुप्पट करावं लागलं असतं. इन दिस केस, बिकॉज दिस थर्ड कंडिशन इज गिवन, y इज ग्रेटर दॅन 0 मीन्स y शुड बी पॉझिटिव्ह. ग्रेटर दॅन 0चा अर्थ असतो की पॉझिटिव्ह. ओके. मग आता या ठिकाणी प्लीज एरिया अंडर द कर्व a equals to integration of y dx between the limits a to b. This is the formula for finding out the area under the curve. So area a is equal to integration of चाराचं रूट निघते y square is equal to 4x. So therefore y is equal to 2 आणि root x. 2 root x dx between the limits 1 to 4. So area A is equal to integration of 2 into x raised to 1 by 2 dx between the limits 1 to 4. So area A is equal to 2 बाहेर काढला, x raised to 3 by 2 and upon 3 by 2. So this is 2 into 2 by 3 and x raised to 3 by 2 between the limits 1 to 4. So this is a 4 by 3 into 4 raised to 3 by 2 and minus 1 raised to 3 by 2. अप्पर लिमिट टाकलं याच्यामध्ये, अप्पर लिमिट ती व्हॅल्यू काढायची आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, लोअर लिमिट टाकून ते सबट्रॅक्ट करायचं. सो दिस इज 4 by 3 into bracket 2 raised to 2 and raised to 3 by 2 and minus 1 raised to anything is a 1. So this is 4 by 3 and into 2 to cancel 8 minus 1. So that is 8 by 3 and into 7. So it is 56 by 3 square units. Okay. इधर कितनी होती, 4 होती. सॉरी, हियर इट इज 4. तो 7 चौक
28 28/3 स्क्वेअर युनिट. सॉरी 28/3. तर माझ्याकडनं हा इतकंच काही दिसतं हे सुद्धा माहिती नाही. सॉरी, आय एम व्हेरी सॉरी. नेक्स्ट, फाइंड द एरिया of the region bounded by the following curves, the x-axis and the given lines. Y is equal to sin x. X is equal to minus pi by 2. X is equal to pi by 2. हे आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. X is equal to pi by 2 आणि X is equal to किती? मायनस पाय बाय 2 आणि पाय बाय 2. इकडे लक्ष दे, मी सांगितलेलं आहे की आपल्याला साईनचा कर्व हा असा येतो. आता इथं एक्स इज इक्वल टू मायनस पाय बाय 2 मी दिलेला आहे, म्हणजे आपल्याला मायनस पाय बाय 2 पर्यंत सुद्धा जावं लागेल. मग इथं हा आला मायनस पाय बाय 2, इथं हा आला 0, इथं येतो पाय बाय 2, इथं येतो पाय, इथं येतो 3 pi by 2 and इथे येतो हा 2 pi. Like this sine curve is there. He is asking us to find out the area between the x-axis and the lines. X is equal to minus pi by 2 to x is equal to pi by 2. आपल्याला हा एरिया काढावा आहे आणि हा पण एरिया काढावा आहे. आता नीट लक्ष देऊ, एरिया आहे तो खाली असो का वरती असो, फक्त एरिया काढायचा आहे. आपण या एरियाचा जर का कधी काढला आणि त्याची दुप्पट केली तर हा एरिया बिटवीन द x-axis and the two lines आहे. सो area under the curve, A is equal to integration of y dx between the limits a to b. So area A is equal to integration of sin x dx between the limits 0 to pi by 2. मी याला म्हणतो ये झालं. मग आता इथं a is equal to minus cos x between the limits 0 to pi by 2. आता मी इथं लिमिट भरतो. a is equal to minus cos pi by 2 आणि मायनस मायनस काय प्लस cos 0. मग a is equal to हा काय आला 0 मायनस 0 0 आणि प्लस किती 1. सो किती a is equal to 1 स्क्वेअर युनिट. मग 1 स्क्वेअर युनिट म्हणजे आपला जो रिक्वायर्ड एरिया तो काय रिक्वायर्ड एरिया काढायचा आहे, एरिया बिटवीन द एक्स ॲक्सिस अँड दीज टू लाईन्स. सो देअरफॉर रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू 2 स्क्वेअर युनिट्स. हे आन्सर आहे. ओके, टेक नेक्स्ट. Using the integration, further board problems. मला तो हे सॉल्व केले का मी तर नाही केले. एक मिनिट पाहून घेतो मी सॉल्व एक्झाम्पल कुठून सॉल्व केले. चला ठीक आहे. हाँ, यूजिंग इंटीग्रेशन find the area of the region bounded by the line मला वाटतं मी हे एक्झाम्पल केलं आहे. एनिवे जर केलं नसेल, बाउंडेड बाय द लाईन
2x 2y plus x is equal to 8. And x is equal to 2, x is equal to 4, and x axis. मला वाटतं जे आवश्यक वाटतील तेच गणित मी सोडवेल, जे काही ते तुम्हाला येतील ते काही सोडवणार नाही. आता या ठिकाणी बघा, या इक्वेशनला आपल्या लाईनला जर लिहायचं झालं तर 2y प्लस एक्स इज इक्वल टू 8 कॅन बी रिटन. 2y इज इक्वल टू 8 मायनस एक्स, हा प्लस एक्स तिकडे मायनस एक्स होईल, किंवा y इज इक्वल टू मायनस 1/2 एक्स आणि प्लस 8 डी आपलं सॉरी असेल. याला प्लस किती 4 सॉरी प्लस 4. प्रत्येकाला दोघांनी भागितलं. मग याचा स्लोप किती आला -1/2 आला. मग -1/2 स्लोप आला म्हणजे ही रेषा जी आहे ती हिने एक्स ॲक्सिस केलेला अँगल हा ॲक्यूट असेल का ऑब्ट्यूस असेल, ऑब्ट्यूस असेल. आणि याने केलेला बाय इंटरसेप्ट किती आहे 4 आहे. मग ही अशी रेषा आपल्याला काढते. इथं हा 4 आला, y इक्वल टू 4 आला हा, आणि x इक्वल टू किती आला 0, हा 0 4 आला पॉईंट. आता बघा नीट लक्ष द्या, इथं आपल्याला x इक्वल टू किती दिलेला आहे 2 दिलेला आहे, आणि x इक्वल टू किती दिलेला आहे हा इथं 4 दिलेला आहे. x इक्वल टू 2 आणि x इक्वल टू किती 4. आणि मग आपल्याला हा एरिया काढायचा आहे. आता नीट लक्षात घ्या, युझिंग इंटिग्रेशन असं काम होतं. याचा अर्थ असा की आपल्याला बाय युझिंग दी फॉर्म्युला ट्रॅपेझियम टू फाइंड आउट दी एरिया ऑफ ए ट्रॅपेझियम, त्याने सुद्धा हा एरिया काढता येईल की नाही. ट्रॅपेझियम म्हणजे काय, ज्याच्या समोरासमोर दोन बाजू समांतर असतात आणि दोन बाजू असमांतर अनपॅरलल असतात. मग ज्या पॅरलल लाईन्स असतात त्यांची बेरीज आणि त्यांच्यामधलं लंबांतर, त्याच्या 1/2 असा एरिया ट्रॅपेझियमचा असतो. पण त्याने आपल्याला बाय इंटिग्रेशन काढायला सांगितलंय. सो एरिया अंडर दी कर्व is equal to integration of y dx between the limits a to b. So it is equal to integration of -1/2 x plus 4 between the limits 2 to 4 dx. लिमिट दिले 2 to 4 दिले, याला वरती सॉल्व करतो. So this is -1/2 and this is x square upon 2. x square upon 2 होईल, आणि याचा काय 4x between the limits 2 to 4. So it is a -1/4 x square म्हणजे 4 square plus 4 into 4 -1/2 1/2 into 2 1/4 आणि हा 4 चा स्क्वेअर आणि प्लस 4 into 4. आता -1/2 हा काय होईल प्लस होईल. लोअर लिमिट टाकतोय आपण, 1/4च होईल हा, प्लस 1/4 आणि 2^2 -4 into 2 लोअर लिमिट भरलं. मग आता इथे किती आहे -1/4 into 16 प्लस 16 प्लस 1/4 into 4 आणि -8. 4 1 4 4 चौक 16. सो -4 प्लस 16 प्लस 1 आणि -8 17 - 12. So this has to be equal to 5 square units. हा याचा एरिया आला. ओके, आता याच्यावरूनच मी 2 गणितं सोडवतो जी पुस्तकात दिलेली आहेत. मी घेतो प्लीज. युझिंग integration find the area of a circle. X square plus y square is equal to 60. ही सर्कलचं इक्वेशन आहे. It is a standard circle. What do you mean by standard circle? A circle whose center is at the origin. That is called the standard circle. हे बघा, हे स्टँडर्ड सर्कल झालं. आता आपल्याला या सर्कलचा युझिंग दी इंटिग्रेशन सर्कलचा एरिया काढायचा आहे.
लक्षात ठेवा हे स्टँडर्ड इक्वेशन जे असतं हे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर असं असतं. आपण 11वी सर्कल हे चॅप्टर अभ्यासलं त्याच्यामध्ये पाहिलं वेअर ए इज दी रेडियस. ए इज दी रेडियस. मग आता या उदाहरणामध्ये व्हॉट इज दी रेडियस. आर इज इक्वल टू 4. जसं ए स्क्वेअरची रेडियस ही असते याच्याशी याची तुलना केली तर रेडियस इज इक्वल टू किती 4. इथे लक्षात घ्या हा सेंटर आहे म्हणजे काय आहे 0 0 आहे आणि ही एवढी या सेंटरपासून तर एनी पॉईंट ऑन द सर्कम्फरन्स इट इज अ रेडियस. सो हाऊ मच इज दिस डिस्टन्स. दिस इज 4 0. आता नीट लक्षात घ्या हा जो फर्स्ट क्वार्टर मधला एरिया आहे एक्स इज इक्वल टू 0 टू एक्स इज इक्वल टू किती 4. अदरवाईज इथं आपल्याला जर का हा पॉईंट काढायचा असेल तर पुट वाय इज इक्वल टू 0. सो वाय इज इक्वल टू 0 पुट केला तर एक्स स्क्वेअर इज इक्वल टू किती 16. सो एक्स इज इक्वल टू किती 4 म्हणजे हा 4 0 आला. तसंही आपण काढू शकतो. मग आता इथे बघा हा एरिया ऑफ दी सर्कल काढण्यासाठी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16. भयंकर इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16 मायनस एक्स स्क्वेअर. सो वाय इज इक्वल टू तुम्ही म्हणा याचं स्क्वेअर रूट वेगळं याचं स्क्वेअर रूट वेगळं असं निघत नाही. प्लस मायनस असलं तर त्याचं स्क्वेअर रूट वेगवेगळं काढता येत नाही. वेन दी टू नंबर्स आर इन प्रोडक्ट देन वी कॅन टेक दी सेपरेट स्क्वेअर रूट्स. आता याचं स्क्वेअर रूट असे सेपरेट घेता येत नाही म्हणून वाय इज इक्वल टू अंडर रूट 16 मायनस एक्स स्क्वेअर ॲज टू वायची किंमत मिळाली. सो एरिया अंडर दी कर्व. एरिया अंडर दी कर्व integration of y dx between the limits a to b. A equals to, so a is equal to integration of under root 16 minus x square between the limits 0 to 4. X is equal to 0 to x is equal to 4. High area under the curve in the first quadrant. In the first quadrant. आता ह्याला सोडूया. आता तुम्हाला हा फॉर्म्युला कोणता आला. हा कोणता फॉर्म्युला आला. व्हॉट इज दी फॉर्म्युला फॉर इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इट इज एक्स बाय 2 अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स बाय ए. प्लीज चांगला लक्षात ठेवा. ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन मध्ये एरिया ऑफ ए सर्कल आणि एरिया ऑफ ए इलिप्स आणि एरिया ऑफ ए लूप हे काढण्यासाठी हा फॉर्म्युला गरजेचे आहे. आता मी तुम्हाला एक सर्कलचं एक्झाम्पल दिलं. मग तर एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 16च्या जागी एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस इज इक्वल टू ए स्क्वेअर देतील किंवा एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 9 देतील. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 25 देतील. म्हणजे अशा अनेक एक्झाम्पल या एका एक्झाम्पलपासून बनवू शकतात. फक्त रेडियस चेंज करते. इथं 4 5 असेल तर 25 6 असेल तर 36 अँड सो ऑन. मग आता इथे इंटिग्रेशन आहे under root of 16 minus x square between the limits 0 to 4 dx. या फॉर्म्युल्यानुसार काय मिळेल x by 2 under root of 16 minus x square plus 16 by 2 a square by 2 plus a square by 2 sin inverse x upon 4 between the limits 0 to 4. आता किंमत टाकली x by 2 4 by 2 under root 16 minus 16 plus 8 sin inverse 4 by 4 minus इथं 0 टाकला. When we put x is equal to 0 multiplied by everything is 0 minus इथे 0 टाकला. Sin inverse 0 upon 4 is a sin inverse 0 and value of the sin inverse 0 is a 0. So again minus 0. मग काय आला हा सुद्धा काय आला 16 minus 16 0. So 4 by 2 into 0 plus 8 into sin inverse किती आला 4 by 4 म्हणजे 1 असा आला. मग हा 0 and plus 8 sin inverse pi. What is sin inverse 1? Sin inverse is a pi by 2. So it is a 4 pi.
आता इथं लक्ष देऊया. हा एरिया कुठला आला? फर्स्ट क्वार्टरमध्ये आला. आपल्याला एरिया काय काढायचं आहे? सर्कल. मग देअरफॉर एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू किती? याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 4 ने. सो 4 × 4 5 इज इक्वल टू 65. नाहीतरी मी सांगितलं की x² + y² इज इक्वल टू 16. म्हणजे रेडियस किती आली याची? रेडियस r किती आली? 4 आली. काय असतं सर्कलचा एरिया? πr². म्हणजे π × r² म्हणजे किती? 60. किती असतं? 60. लक्षात आलं? हे आपण कशाने काढलं? इंटिग्रेशनने काढलं. याच्यामध्ये किती एक्झाम्पल्स येऊ शकतात? क्वाइट अ फ्यू नंबर ऑफ एक्झाम्पल्स. ओनली रेडियस विल चेंज. x² + y² विल रिमेन दी सेम. मग त्याचं y² रूपांतर y मध्ये करायचं आहे, कारण फॉर्म्युला y dx आहे म्हणून y मध्ये करून मग त्याला सोडवायचं. एक इलिप्स सगळे. Find the area of the ellipse. By integration. x² upon a² plus y² upon b² is equal to 1. आता नीट लक्ष द्या. आपल्याला एलिप्स म्हटल्यानंतर a² b² असेल. आता याच्यामध्ये 2 प्रकारचा एलिप्स येतो. हा एक प्रकारचा एलिप्स झाला ज्याच्यामध्ये मेजर ॲक्सिस इज अराउंड दी एक्स ॲक्सिस, आणि हा दुसऱ्या प्रकारचा एलिप्स येईल ज्याच्यामध्ये मेजर ॲक्सिस इज अराउंड दी वाय ॲक्सिस. पण नीट लक्षात ठेवा, याच्यामध्ये दी व्हॅल्यू ऑफ दी मेजर ॲक्सिस इज इक्वल टू ट्वाइस ए. व्हॅल्यू ऑफ दी मेजर ॲक्सिस इज ट्वाइस ए. मेजर ॲक्सिस ट्वाइस ए. याच्यामध्ये मेजर ॲक्सिस किती राहील? ट्वाइस बी राहील. मग आता या ठिकाणी आपल्याला जे पॉईंट मिळवावे लागतील, तो पॉईंट कसा मिळवावा लागेल? नीट लक्ष द्या. हा आणि हा पॉईंट मिळवावा लागेल. आणि ती एरिया अंडर दी कर्व मटेरियल एनक्लोज्ड बिटवीन द वाय ॲक्सिस, नॉट एक्स ॲक्सिस. म्हणजे इथे नॉट वाय dx, इथे हिअर x dx, इथे काय? वाय dx. मग आता इथे बघू हा पॉईंट, म्हणजे हा पॉईंट काय? 0 0. आणि हा पॉईंट काय? a0. मेजर ॲक्सिस किती असतो? ट्वाइस आहे. मेजर ॲक्सिस ट्वाइस आहे म्हणजे हा किती आला? ए आला. म्हणून हा पॉईंट काय आला? a0 आला. अदरवाइज व्हॉट यू डू इज, इथं हा पॉईंट काय आहे? y = 0. 0 टाका म्हणजे सगळं 0 झालं. मग x² काय झाला? a². आणि देअरफॉर x = किती? a. इकडे ए आणि इकडे प्लस ए आणि इकडे मायनस ए. मग आपल्याला एरिया हा एक पहिल्या क्वाड्रंटमधला काढला तर चालेल की नको? मग आता म्हणूया इथे. पण अगोदर याला आपण इक्वेशनला रिड्यूस करून घेऊ. y² upon b² is equal to 1 - x² upon a². प्लस इकडे नेलं मायनस झालं. सो y² upon b² is equal to a² - x² and whole thing divided by a². So this it becomes y² is equal to a² upon b². I am very sorry. b² upon a². आवडती b² upon a². आणि हा काय होईल? इंटू a² - x². मग आता याचा वर्गमूळ घेऊ. सो y is equal to b upon a and under root of a² - x². असं. We will how to sum or add the other. आता इथे a² b² दिले. एखाद्या एक्झाम्पलमध्ये इथे 16 देतील, इथं 9 देतील, इथं 25 देतील, इथं 16 देतील. ज्याचा a² मोठा तो हा असा, आणि ज्याचा b² मोठा तो हा असा. सो वेन a² is a greater, then x² upon a² plus y², when a² is a greater, the ellipse is of this part. And when b² is a greater, the ellipse is of this part. So here y is equal to b upon a under root a² - x². So आता
काढू इथं. एरिया अंडर द कर्व is equal to integration of y dx between the limits a to. So it is equal to integration of b upon a under root a square minus x square dx. लक्ष देऊ आता इथे. हा b अपॉन a कॉन्स्टंट म्हणून बाहेर काढून घेतला. मग आपल्याला इंटिग्रेशन ऑफ काय मिळालं, 0 to a, सॉरी लिमिट इज 0 to a. So under root of a square minus x square dx between the limit 0 to a. अगेन हा b बाय a जशाच्या तसा याचं x अपॉन 2 या फॉर्म्युल्याप्रमाणे जो फॉर्म्युला मी सांगितला तो फॉर्म्युला इथे सुद्धा इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर हा तर फॉर्म्युला झाला. एक्स बाय 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स एक्स बाय ए बिटवीन द लिमिट 0 to a. सो b to a, b बाय a जशाच्या तसा इथं व्हॅल्यू टाकली. a बाय 2 अंडर रूट ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हा हेच आहे म्हणून ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स ए बाय ए आणि 0 भरला हा 0 मल्टिप्लाइड बाय एव्हरीथिंग इज 0. इथे मी साइन इनवर्स 0 ची किंमत 0 असते म्हणून प्लस 0 मायनस 0 हा पण 0 झाला. सो बी अपॉन ए हा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0 मल्टिप्लाइड बाय दिस इज 0 आणि प्लस किती हा ए स्क्वेअर बाय 2 साइन इनवर्स 1. मग आता नीट लक्षात घ्या हा याला याने मल्टिप्लाय केला आता 0 गेला म्हणजे हा काय ए कॅन्सल होईल. ए बी अपॉन 2 आणि इंटू पाय बाय 4 साइन इनवर्स 1 ची किंमत किती पाय बाय 2 सॉरी आय एम व्हेरी सॉरी पाय बाय 2 साइन इनवर्स 1 इज पाय बाय 2 हा ए स्क्वेअर बाय 2 हा ए कॅन्सल होईल. मग काय झाला हा ए कॅन्सल झाला तर ए बी बाय 2 होईल आणि साइन इनवर्स 1 ची किंमत किती पाय बाय 2. सो पाय बाय 4 इंटू ए बी आणि मग हा एक क्वार्टर मधला एरियाला मग देअरफॉर एरिया ऑफ इलिप्स इज इक्वल टू देअरफॉर एरिया ऑफ इलिप्स इज इक्वल टू 4 इंटू पाय बाय 4 ए बी 4 cancel. So it is a pi AB square units. मग आता इथं ए आणि बी ऐवजी नंबर्स बी येऊ शकतात की नको येऊ शकतात. घेऊया का एक एक्झाम्पल. चला फाइंड द एरिया ऑफ द इलिप्स बाय इंटिग्रेशन x square upon 25 plus y square upon 16 is equal to 1. A standard equation of ellipse. It is the ellipse where the center of the ellipse lies at the origin. So हा ellipse इथे a square मोठा आहे म्हणून मी याला असाच काढावा लागेल. हा आला 0 0 स्टँडर्ड ellipse आहे. इट्स सेंटर इज ॲट दी ओरिजिन. हा ट्वाइस आहे म्हणजे किती हा किती हा ए स्क्वेअर आहे. मग ए स्क्वेअर म्हणजे ए किती आला 5. ए स्क्वेअर इज इक्वल टू 25. सो ए इज इक्वल टू 5. मग इथे हे ट्वाइस ए असतो मेजर ॲक्सिस म्हणजे आ ए इज इक्वल टू हा किती आला 5 इथे आला. आणि आता इथे वाय स्क्वेअर अपॉन 16 इज इक्वल टू 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 25. सो वाय स्क्वेअर अपॉन 16 is equal to 25 minus x square upon 25. So y square is equal to 16 upon 25. 16 multiplied with upon 25 and then in the bracket 25 minus x square. So therefore y is equal to 4 by 5 y square. याचा आपण सेपरेट घेऊ शकतो. याचं स्क्वेअर रूट घेतलं 5 आहे आणि याचं नाही घेत आहे म्हणून याचं किती अंडर रूट 25 मायनस एक्स स्क्वेअर. हा आता एरिया करतो. एरिया अंडर द कर्व
area under the curve. A is equal to integration of y dx between the limits a to b. So this is equal to integration of 4 by 5 under root 25 minus x square between the limits 0 to 5. हा 4 by 5 जर ह्याच्यात तसा याचं काय x by 2 under root of 25 minus x square plus a square by 2. A square is 25 by 2 and sin inverse 25 upon x upon 5. X upon a. So x by 2 under root x square and by a square by 2 इथे a square 25 by 2 आहे आणि sin inverse x by a between the limit 0 to 5. किंमत टाका 4 by 5. हा काय टाकला 5 by 2 under root of 25 minus 25 plus 25 by 2 sin inverse 5 by 5 0 धरला दोन्ही बी 0 दोन्ही 0 होती. आता इथं हा 4 by 5 हा बघा हा पण 5 by 2 into 0 प्लस काय 25 पाहिजे 25 आणि 0 0 प्लस 25 by 2 and sin inverse का 1. So here it is 4 by 5 multiplied by 25 by 2 and sin inverse 1 is 5 by 2. 4 by 5 25 by 2 1. हा बे कधी बे 2 4 हा बे बे कॅन्सल 5 1 5 5 5 25. So it is a 5 pi असा आला. हा एका क्वाड्रंटचा आला. आपल्याला किती क्वाड्रंट मधला काढायचा आहे आपल्याला एरिया ऑफ द इलिप्स काढायचं आहे म्हणजे याला किती मल्टिप्लाय करावं लागेल 4 ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफॉर एरिया ऑफ इलिप्स is equal to 4 into 5 pi. So it is a 25 square units. Like this आपल्याला इंटिग्रेशन ने इलिप्स का किंवा सर्कलचा एरिया काढता येतो. चला आता आपण मिसलेनियस एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स काही सोडूया. इथे पॅराबोला टू पॅराबोला दिलेला आहे. पॅराबोला आणि सर्कल टू लाईन दिलेली आहे. इक्वेशन त्यात थोडंसं डिफिकल्ट प्रॉब्लेम आहे तो पण डिफिकल्टमध्ये इतका डिफिकल्ट नाही आहे. सोडवणार आहेत आपण त्याला. मिसलेनियस एक्सरसाइजमध्ये नाही आला तर तो मी इथला सोडून देईल. चला miscellaneous exercise 5. The area of the region. Choose the correct answer. We choose correct answer. मी answers काढेल फक्त. Choose the correct answer. Correct options from the given alternatives. Choose the correct answer from the given alternatives. असा प्रश्न विचारला आहे. The area of the region. The area of the region. Area of the region enclosed by the curve enclosed by the curve y is equal to 1 upon x. X is equal to e and x is equal to e square is given by. So area under the curve is equal to integration of y dx between the limits a to b. So a is equal to integration of 1 upon x between the limits e to e square dx. So a is equal to integration of 1 upon x is log x between the limits e to e square. So a is equal to log e square minus log e. Upper limit भरलं lower limit भरलं.
A is equal to 2 log E minus log E. Log E is a 1, so 2 into 1 minus 1. So 1 square units. 1 square units, A is the correct answer. A. Okay, next. Next. The area bounded by the curve y is equal to x square, x axis, and the line x is equal to minus 2 to x is equal to 1. आता इथं हा x square is equal to y दिलेला आहे. So it is a parabola which is a symmetrical about y axis and passing through the origin because constant term is not there. And we want to find out the area under the curve. Area under the curve between the lines x is equal to minus 2. X is equal to minus 2. 2x is equal to किती? 1. X is equal to 1. y is equal to x square. y च्या एका किमतीसाठी आपल्याला x च्या दोन किमती मिळतात. बरोबर आहे, सिमेट्रिक. आता या ठिकाणी आपल्याला हा एरिया काढायचा आहे आणि हा एरिया काढायचा आहे. आपण याला डायरेक्ट काढू शकतो. इथं -2 आहे, किंवा 0 to -2 पर्यंतचा एरिया काढायचा आणि 0 to 1 पर्यंतचा एरिया काढायचा. दोघांची काय करायची? बेरीज करायची. सो याला 1 म्हणू. area under the curve 1. So it is the integration of y dx between the limits a to b. A1 will be. So A1 is equal to integration of x square dx between the limits 0 to 1. So it is x cubed by 3 between the limit 0 to 1. 1 टाकला 1 by 3 square units 0 x 0 टाकला 0 होईल. आता इथं area under the curve 2 integration of 0 to -2 a2 हो गया. आणि किती आहे? x square. y is equal to x square दिया है dx. So again this is x cubed by 3, 0 to -2. -2 to 0, 0 to -2 असं घेतलं तरी चालेल. 0 मोठा आहे म्हणून याला आपण 0 to -2 बरोबर घेतलं म्हणजे -2 to 0. मग इथे 0 भरला तर 0 होईल आणि तो प्लस होईल. तो प्लस होईल तर किती होईल मग? -2 आपलं 2 क्यूब. आता आई आपण प्लस आहे ना, मग हा -2 क्यूब अपॉन 3 या 0 0 to -2 to 0 -2 to 0 सॉरी 0 भरला तर 0 हा मायनस मायनस काय मिळेल? प्लस होऊन जाईल. मग किती हा प्लस येईल तर हा किती? लोअर लिमिट बनलं ना प्लस -2 क्यूब तो -2 प्लसच होईल. तो एरिया आहे तो 8/3. 8/3. So area is equal to
एरिया इज इक्वल टू 8/3 आणि हा किती 1/3, सो इट इज इक्वल टू 9/3. त्याने मायनस 9/3 -3 काय झालं, बाउंडेड बाय दी सीट. आय एम व्हेरी सॉरी, शिट, थोडंसं चुकलं माझं. y इज इक्वल टू एक्स क्यूब बिटवीन द लिमिट्स x is equal to -2 to x is equal to 2, x is equal to 1 असं विचारलं. आता हा जो कर्व आहे हा तर पॅराबोला नाही किंवा काही नाही. सो आपल्याला एरिया अंडर दी कर्व काढताना यायचा येतो. a is equal to integration of y dx between the limits a to b. So a is equal to integration of x cube dx between the limits -2 to 1. So a is equal to integration of what is that, x raised to 4 upon 4 between the limits -2 to 1. आता इथे एरिया a is equal to हा 1 भरला तो 1/4 मायनस -2 raised to 4 आणि अपॉन किती 4. बरोबर आहे. आता याचा आन्सर आहे, प्लीज लक्षात घ्या, हा 1/4 येतो, हा मायनस हा किती आला 2 × 4 4 × 8 8 × 16 16/4. हा प्लस येईल ना आणि हा मायनस होईल, हा 4. मग काय आला हा -15/4 स्क्वेअर युनिट्स. आता मायनस आन्सर -15/4 स्क्वेअर युनिट्स दिलेलं आहे. कोणतं उत्तर बरोबर आहे, बी उत्तर बरोबर, बी इज द आन्सर. मायनसमध्ये दिलेलं आहे त्या उत्तर. चला पुढे. द एरिया मला थांबावं लागेल. मी